मी युगा तशी युधा किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मस्तपैकी आता पावसाळा आहे, त्यात आषाढी एकादशी आली आहे। आषाढी एकादशीचं वातावरण सगळीकडे नामगजरात चाललेलं असतं आणि अशा पावसात उपास असतात जागोजागी। उपास जरी असले तरी वयस्कर लोकांना, काही लोकांना औषधासाठी उपासाचं काही ना काही खावंच लागतं आणि मग सतत ते खिचडी, वऱ्याचा भात, आमटी हे तर नेहमीच खातात। पण आज मी तुम्हाला उपवासाच्या आषाढी एकादशी निमित्त मी दोन पदार्थ असे दाखवणार आहे, एक गोडाचा पदार्थ आणि तिखटाचा। कसा वाटतो ते तुम्ही मला झाल्यावरच सांगा। मी एकादशीचे ह्या रताळ्यापासून गुलाबजाम करणार आहे आणि ते कसे करतात ते बघा, उपासाला चालणारे। ते मी दोन रताळी उकडून घेतले आणि आता ती सोलून त्याची वरची सालं काढून घ्यायची आहे। आणि ही उकडल्यावर लगेच तुम्ही पाण्यातनं असं ओलसर असेल तर करू नका, पाणी जास्त राहता कामा नये। जेवढं ते थंड होऊन सुकलेलं असेल, त्यातलं पाणी झिरपलेलं असेल तेवढं चांगलं आहे। तर मी सोलून घेते। मी रताळ्याची सालं काढली आणि ह्याला छानपैकी असं स्मॅश करायचं आहे। छान सगळं स्मॅश केलं आहे। आता काय करायचं आहे, ह्याच्यात लागेल तसं हे मिल्क पावडर आहे ती घालून हे छान मळून घ्यायचं आहे गोळा आपल्याला। पण हे थोडं थोडं टाकून आता हे मी हाताने मळून घेणार, कारण तर त्याच्यात गाठी राहायला नको। आणि असं करत याचा असा छानसा गोळा तयार करायचा आहे। तर थोडं थोडं आपल्याला जेवढे तुमची रताळी आहे आणि त्याच्यात जेवढं मिल्क पावडर बसेल त्याप्रमाणे, एक रताळं असेल तर 1 कप पण मिल्क पावडर लागेल। मी ही 3 रताळी घेतली आहे, त्या प्रमाणात मी आता थोडं थोडं मिल्क पावडर घालून गोळा तयार करून घेते। असा गोळा होईपर्यंत आपल्याला त्यात मिल्क पावडर घ्यायचे। आणि मी जी एवढी घेतलेली, यात 2 कप घेतलेली तेवढी मला लागलेली आहे। आणि मग आता काय करायचं, जेव्हा हा गोळा झाला तेव्हा परत आपण असं बघायचं त्याच्यात कुठला कण नाही ना, आणि त्याला असं सॉफ्ट स्मॅश करून असे आपल्याला हवेत त्या आकाराचे गोळे करून घ्यायचे आहेत। हे मी सर्वप्रथम आधी गोळे करून सगळे गोळे करून घेतले आणि किती मस्त असं मुलायम करायचं, तडा नाही गेला पाहिजे। आता हे जरा वेळ असेच ठेवूया साईडला आणि आता आपण त्याला पाक करू। आता कढई तापत ठेवून मी 1 कप साखर घेतली आहे आणि आपल्याला पाक करायचा आहे जो गुलाबजामला नेहमी करतो त्याप्रमाणे। त्याला मी साखर भिजेल एवढं पाणी घातले आणि छान विरघळवून घ्यायचं हे सगळं। हे बघा, आता पाक व्हायच्या, अजून ह्याला पाक व्हायचा आहे तो, पण मी एक केशर पाण्यात घातलेलं ते त्यात घालते, म्हणजे रंग छान येतो। आणि यातच आता वेलची पावडर टाकणार, यातच वेलची पावडर। आणि मग हा पाक आता 1 तारी झाला की उतरवून ठेवणार। मी बघते, दाखवते तुम्हाला। हा बघा, आपला पाक झालेला आहे। आणि तो कसा ओळखायचा, तर मी पहिला गॅस बारीक करते आणि हे बघा, हे बघा दिसते 1 तार, असा 1 ताराचा पाक झाला आहे। आता हे उतरवते मी। आता आपल्याला काय करायचं आहे, पाक झाला आहे तर गुलाबजाम करून घेऊ। त्याच्यासाठी कढई ठेवते, पाक उतरवून ठेवले, कढई तापत ठेवली आणि ह्याच्यात आता मी तूप टाकते तळायला। आणि तूप गरम होईपर्यंत हा मोठा करेल आणि तापलं एकदा तूप की मंद गॅसवर आपल्याला गुलाबजाम तळून काढायचे। तोपर्यंत हा पाक गरम असल्यामुळे तळलेले लगेच ह्याच्यात मुरवत टाकायचे, म्हणजे तोपर्यंत कोमट होईल। खूप गरम ह्याच्यात पण नाही, मग तो जास्त कुस्कर होतो गुलाबजामचा। तर मी आता हे तळून दाखवते। हे बघा, तूप टाकलं आहे मी, छोटा तुकडा टाकून बघितला आहे, तो व्यवस्थित हे गेला आहे। आता ह्याच्यात मी जास्त अशी गर्दी नाही करायची, पण आपण 4-5
जेवढे सुटसुटीत बसतील एवढे मी टाकले. आता काय करणार माहिती आहे, थोडं 2 मिनटं ठेवल्या तेल साईडने हलवत येणार. म्हणजे काय, ते सगळी बाजूनी सारखे भाजले जावे. गॅस मंदच करायचा आता आपल्याला. हे बघा, जसं जसं तो तळला जाईल तसा तसा सुट्टा होऊन तो वर येणार. हे बघा, असं ना गुलाबजाम टाकले ना त्याचं कंटिन्यू हलवायचं, म्हणजे सगळीकडे ना एकसारखा रंग येतो. आता मी पहिले टाकेपर्यंतच बघा हे खाली असं नाही तर चिकटून स्पॉट येतो, म्हणून कंटिन्यू हे हलवायचं. आणि माझे थोडेच असल्यामुळे मी छोटी कढई आणि थोडंच तूप घेतलं. जर जास्त कढईत असले की ते वर येतात, तेव्हा इथून टाकून कुठे जायचं नाही आहे, गॅस बारीक करून. पण हे बघा मस्त रंग आला आहे, बघितलं गुलाबजामचा. आता हे मी काढून घेते. आता हे गरम आहे ना, काढून नितळल्यावर लगेच पाकात टाकायचं, म्हणजे काय होईल, पाक त्याच्या शोषला जाईल. आणि मग आता दुसरे तळून घेऊ, तोपर्यंत पाकात हे मुरून द्यायचं. आता सगळे आपले गुलाबजाम झाले, पाकात टाकले आहे. मला थोडा पाक कमी पडला आहे, तर मी आता थोडासा करून वरून टाकेल आणि मुरवत ठेवेल. आता तो पण आपण तिखटाची म्हणजे प्रॅक्टिस करणार आहोत केळ्याची, उपासाची. पटकन होतात ते, कसे करतात ते पाहू. आता गोडाचे जसे आपण रताळे उकडवले गुलाबजाम करण्यासाठी, तसंच आता तिखटाचे केळ्याचे कटलेट करायचे. त्याचबरोबर मी दुसऱ्या भांड्यात केळी पण उकडून घेतली आणि आता ती सोलून ती पण आपल्याला स्मॅश करून घ्यायची. ती पण गरम असताना नाही, त्याच्यात पाण्याचा अंश राहायला नाही पाहिजे. ही कच्ची केळी आहेत, थोड्याशा पाण्यात मी तिला वाफवून घेतलंय कुकरमध्ये. 3 शिट्ट्या काढूनच वाफवलंय. त्याप्रमाणे ही केळी पण अशीच छान स्मॅश करायची. आणि मग ही सगळी स्मॅश मी हातानेच करते, पटकन होती. आणि मग ह्याच्यातच आता आपल्याला उपवासाचे जे जे पदार्थ चालतात ते ते टाकायचे आहे आणि आपल्याला छान मळून घ्यायचं आहे. म्हणजे आता मी हा खरडा तयार केला आहे, मिरची, आलं आणि जिरं. तुमच्याकडे चालत नसेल तर घेऊ नका, लाल तिखट घ्या. हा खरडा आपल्याला जेवढं तिखट हवं तेवढं हे घेणार. नंतर चवीप्रमाणे थोडं मीठ घेतलं आहे. नंतर कोथिंबीर, ही पण तुम्हाला चालत असेल तर. आणि ह्याच्यातच थोडंसं लाल तिखट. आणि आता याला बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर ही अरारूटची पावडर, ही उपासाला चालते, ही मिळते दुकानात. कॉर्नफ्लॉवरच्या जागी आपण अरारूटची पावडर घालायची आहे. आणि तुम्हाला वाटलं दाण्याचा कूट किंवा काही तर आता ही अरारूटची पावडर साधारण 2-3 चमचे ह्यात पुरणारी आहे, ती घालून आता हे छान मळून घ्यायचं आहे. यात आता मी थोडं लिंबू पिळते आणि आता हे छान मळवून याची आता पॅटी तयार करायची. हे बघा, तेवढंच कॉर्नफ्लॉवर पेरलं, 2 ते 3 चमचे बस होतात. साधारण एका कळ्याला 1 चमच्या प्रमाणात हे असं झाले. आता याच्यात गुठळ्या न राहू देता याचे आता हे बघा छान गोळा झाला. याच्यात आता आपल्याला हव्या त्या साईजचा पॅटीचा आकार करायचा आणि आता हे फ्राय करायचे. मी पहिले पॅटीचे आकार करून घेते. आता आपल्या ह्याच्यात तूप तापलं आहे, हे सगळे शॅलो फ्राय करून घ्यायचे. आता हे मी मंद गॅसवर
आधी जोपर्यंत एक साईड कडक होत नाही तोपर्यंत परतायचं नाही. हे भाजून घेते. त्याचबरोबर ह्याला लागणारी चटणी म्हणजे खोबरं, कोथिंबीर, मीठ आणि हा मिरचीचा ठेचा हे सगळं एकत्र मिक्सरमधनं वाटून घेणार. त्यात थोडं लिंबू पिळणार आणि साखर टाकणार आणि अशी ही चटणी ह्याच्याबरोबर खायला तयार करणार. एका साईडने छान आपले भाजले गेलेत. आता ही दुसरी साईड भाजून घ्यायची. तसंही याला भाजायला का वेळ लागत नाही माहिती आहे, ऑलरेडी आपली केळी वाफवलेली असतात आणि बाकीचं साहित्य पण मिरची वाटून जे घालतो तर ह्याला जास्त वेळ शिजायला लागत नाही. पण आता ही दुसरी बाजू पण छान भाजून घेते. मग आपले पॅटीस तयार झाले. आपले छान तळून हात फुगले पण ते. तर आता हे काढून घेऊया. एका टिश्यू पेपरवर हे सगळे मी काढून घेते. गॅस बंद करते आणि मी टिश्यू पेपरवर काढून घेते. हे बघा आपला तिखटाचा पदार्थ आणि गोडाचा पदार्थ रताळं आणि केळ्यापासून केला आहे. साबुदाणा वरी न वापरता पित्तनाशक गोष्टी आपण टाळलेल्या आहेत. आता बघा ही मी चिंच खजुराची चटणी घेतली आहे. ती उपासाला चालते. आणि ही खोबरं, हिरवी मिरची, जिरं, मिरची, आलं आणि थोडी साखर, लिंबू घेतलेलं आहे. तुम्हाला आंबट गोड नको असेल तर साधी तिखट केली तरी चालेल. आता तुम्हाला मी तोडून दाखवते कटलेट. हे बघा किती सुरेख झाले. आणि त्याचबरोबर मी गुलाबजाम पण तुम्हाला आतून कसा सॉफ्ट आहे. तो पाकात माझा थोडा पाक कमी झाला, अजून वरून टाकला आणि पाकात मुरले 2 तास तर तो अजून सॉफ्ट होईल. पण ऑलरेडी हा सॉफ्टच झालेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्हीही नक्की करून बघा. या आषाढीला तुम्ही हा पदार्थ करून बघा. कसा झाला तो मला कमेंट्सद्वारे कळवा. अजून तुम्हाला याच्यात काय काय सुचतं. तसंच आपण कटलेटमध्ये पनीर टाकू शकतो, दाण्याचा कूट टाकू शकतो. जेवढं घालू तेवढ्या आपल्याला गोष्टी कमीच असतात. पण मी साध्या सोप्या घरात, कारण पनीर कायम असतंच असं नाही, साध्या सोप्या घरातल्या वस्तूत पण उपासाचं अचानक कोणी आलं इतर दिवशी किंवा वेगळा पदार्थ करायला, हा पदार्थ तुम्ही करून नक्कीच त्यांना खाऊ घाला आणि कसा वाटला तो सांगा. अशाच माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि अजून ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी जरूर करा. धन्यवाद.